नमस्कार श्रोते हो, आहे उन्हाळा आरोग्य सांभाळा या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. श्रोते हो, उन्हाळा म्हणजे सुट्टी, उन्हाळा म्हणजे हिंडणं फिरणं, बाहेरचं खाणं, उन्हाळा म्हणजे खरी मौज मजा. पण उन्हाळ्यात मौज मजा करताना आपलं आरोग्यही आपल्याला सांभाळायला हवं. याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत साताऱ्यातल्या वैद्य प्रिया भोईटे. नमस्कार प्रिया मॅडम. नमस्कार. सध्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की उन्हाळा सुरू आहे. या उन्हाळ्या ऋतूमध्ये निसर्गात होणारे बदल आणि मानवी आरोग्याशी त्याचा काय असणारा संबंध, तर याविषयी आपण श्रोत्यांना काय सांगूया. उन्हाळा जो आहे त्याच्यामध्ये 2 ऋतू येतात, ते म्हणजे वसंत आणि दुसरा आहे ग्रीष्म. वसंत ऋतू जो आहे त्यामध्ये सुरुवातीला जो हिवाळा आहे तो संपत आलेला असतो आणि उन्हाळ्याची सुरुवात झालेली असते. वातावरणातली जी थंडी आहे ती कमी व्हायला लागते आणि उष्णता हळूहळू वाढते असं आपल्याला जाणवतं. दक्षिणेकडचा जो वृक्ष असा वारा आहे तो वाहत असतो. सूर्याची किरणं तीव्र व्हायला लागलेली असतात. झाडांची जी जुनी पानं आहेत ती गळून गेलेली असतात. छान पालवी फुटलेली असते. सगळीकडे पळस, अशोक, आम्र, बहावा अशी झाडं बहरू लागलेली असतात. कोकिळ, भुंगे यांचे विविध आणि मधुर असे आलाप आपल्याला ऐकायला मिळालेले असतात. असे जे बदल आहेत ते निसर्गात जसे होतात तसे मानवी शरीरात सुद्धा होताना आपल्याला बघता येईल. मग मानवी शरीरात होणारे आता बदल तुम्ही म्हणालात, तर मग ते बदल कुठले कुठले असतात. अगोदरची जी थंडी असते हिवाळ्यातली, त्या थंडीमुळे शरीरामध्ये जो साठलेला कफ आहे तो वसंत ऋतूतल्या उष्णतेमुळं विरघळायला सुरुवात होते आणि तो विरघळणारा कफ आहे तो जो आपला जाठराग्नी आहे त्याला मंद करायला लागतो. त्यामुळे आपली भूक मंदावते आणि एकंदरीतच वेगवेगळे व्याधी व्हायला सुरुवात व्हायला लागते. यामध्ये आपल्याला सर्दी, खोकला या व्याधींव्यतिरिक्त अंगावर कधी कधी पित्त उठलेलं दिसतं, डोकं जड व्हायला लागतं, झोप कमी यायला लागते, मळमळ व्हायला लागते आणि असे अनेक इतरही प्रकारचे व्याधी आपल्याला पाहायला मिळतात. आता असं म्हटलं जातं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मग या अशा सगळ्या या व्याधी आहेत त्या उद्भवूच नाहीत म्हणून आपल्याला काय काळजी घेता येईल. हे जे आहे यासाठी आपण बेसिकली आहार आणि विहार यामध्ये बदल करायला हवेत. जसं की हलकं अन्न आपण घ्यायला हवं, माठातलंच पाणी घ्यायला हवं, फ्रीजमधलं नव्हे. आपल्याकडे एवढी छान फळं बाजारात उपलब्ध असतात पाणीदार, त्या फळांचा रस घ्या. तुम्ही ताक घ्या, सरबत एवढी छान असतात ती घ्या. त्याचबरोबर निसर्ग इतका छान बहरलाय तर त्याचा जवळून अनुभव घ्या ना. रोज संध्याकाळी अनवाणी पायांनी लॉनवर फिरायला जा. बागेतील शुद्ध हवेमध्ये तुम्ही प्राणायाम करा, थोडासा वॉक घ्या. उन्हाळ्यातला दुसरा ऋतू म्हणजे ग्रीष्म. मग या ग्रीष्मामध्ये वातावरणात कुठले कुठले बदल झालेले असतात. एकतर वसंत ऋतू आपण अनुभवून झालेला आहे आता मार्च एप्रिलमध्ये. आता आहे तो आहे ग्रीष्म ऋतू आणि या ऋतूमध्ये काय होतं तर सूर्याची किरणं खूप तीक्ष्ण स्वरूपाची असतात. त्यामुळे नद्या आणि तलाव असतात ते आटतात. त्यामुळे आपण जी पाणी टंचाई अनुभवतोय ती प्रखरतेने जाणवायला लागते. जमीन ही तापलेली असते. सर्वच प्राणी आणि पक्षी यांच्या शरीराची लाहीलाही होत असते. उष्ण हवामानामुळे शरीरातील स्निग्धपणा आणि जलीय तत्व जे आहे ते शोषून घेतलं जातं आणि शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी व्हायला लागतात. याच्यामध्ये मोस्टली डिहायड्रेशन जो प्रकार आहे तो आपल्याला दिसतो. यात उलट्या होणं किंवा जुलाब लागणं किंवा अति घाम गेल्यामुळे अशक्तपणा येणं, हातापायात क्रॅम्प्स येणं वगैरे जे होतं. त्याचबरोबर डोळ्यांचे आजार, अशक्तपणा, हृदयाची धडधड वाढणं, भूक मंदावणं, त्वचेचा दाह, लघवीला जळजळ होणं असे वेगवेगळे आणि अनेक आजार आपल्याला पाहायला मिळतात. मग हे आजार टाळण्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायला हवी. त्यासाठी आपण आहारामध्ये थंड, मधुर आणि पातळ स्वरूपाचा समावेश आहाराचा असावा. माठातलं पाणी वाळा टाकून सौम्य शीतल असं केलेलं पाणी घ्यायला हवं. गुलकंद किंवा आंब्याचे गोड पदार्थ, सरबत, नारळ पाणी, पाणीदार फळं ही खायला हवीत. शिवाय सुती कपडे हलके आणि लाईट कलरचे अशा प्रकारचे घाला, सो दॅट तुमचं शरीर थंड राहील. अशा प्रकारच्या साध्या साध्या गोष्टी जरी तुम्ही अंमलात आणल्यात तरी हा उन्हाळा आपण सुसह्य करू शकतो आणि व्याधींना होण्यापासून प्रतिबंध करू शकतो. म्हणजे एकूणच आत्ताच्या या मोसमामध्ये जे उपलब्ध फळं आहेत किंवा जो बहरलेला निसर्ग आहे त्या निसर्गाच्या सान्निध्यात गेलो तर आपल्याला नक्कीच हा उन्हाळा अगदी सुसह्य होईल. धन्यवाद प्रिया मॅडम. आहे उन्हाळा आरोग्य सांभाळा या कार्यक्रमात उन्हाळा ऋतू आणि त्याचे आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम आणि त्यामध्ये घ्यायची काळजी याविषयी अगदी सविस्तर चर्चा आपण केलीत.
श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण इथंच थांबणार आहोत. पण पुन्हा आपण भेटणार आहोत आहे उन्हाळा आरोग्य सांभाळा या आरोग्यविषयक कार्यक्रमात एका नवीन विषयावर सविस्तर चर्चा करायला. नमस्कार.